श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत श्री स्वामी समर्थांच्या दिव्य जीवन प्रवासाची एक सुंदर मालिका. या मालिकेच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या प्राकट्याविषयी आणि त्यांच्या अवतारांचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयचे अवतार मानले जातात. त्यांच्या जन्माची निश्चित तारीख, जन्मस्थान किंवा आईवडिलांविषयी ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे जीवन आजही एक दिव्य रहस्य मानले जाते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ हे सामान्य मानव नव्हते, तर मानवजातीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतरलेले एक महान योगी होते. दत्त संप्रदायात अशी श्रद्धा आहे की श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचा अवतार परंपरेत श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला. भक्तांच्या उद्धारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुःखी लोकांना आधार देण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. हिमालयापासून तर दक्षिण भारतापर्यंत त्यांनी भ्रमण केले असे अनेक चरित्र ग्रंथांमध्ये वर्णन आढळले. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना ईश्वर भक्ती, सत्य, करुणा आणि सदाचाराचा संदेश दिला. स्वामी कोणत्याही एका जातीचे, धर्माचे किंवा पंथाचे नव्हते. त्यांच्या दृष्टीने सर्व मानव समान होते. श्रीमंत असो किंवा गरीब, राजा असो किंवा सामान्य माणूस, जो कोणी श्रद्धेने त्यांच्या चरणी आला त्यांच्यावर त्यांनी कृपांचा वर्षाव केला. आजही लाखो भक्त संकटाच्या वेळी स्वामींचे नाव घेतात आणि त्यांच्या प्रसिद्ध वचनातून धीर घेतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या श्रद्धेमुळे आजही स्वामी समर्थांची भक्ती लाखो घरांमध्ये जिवंत आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे कसे आले आणि त्यांच्या आगमनाने त्या भूमीचे महत्त्व कसे वाढले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.